आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी श्वेता मदन मोहन बघून, वाईफ ऑफ अनंत रॉबर्ट, आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण मागच्या या महिन्यामध्ये, ह्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपण मदर्स डे साजरा केला, आणि जूनच्या तिसऱ्या रविवारी आपण फादर्स डे साजरा करत आहोत, आणि जुलैच्या पहिल्या रविवारी एल्डर्स डे असतो। मग सगळे डेज तर झाले, ब्रदर्स डे, सिस्टर्स डे सगळे असतात। मग आज आपण काय करू? चिल्ड्रन्स डे साजरा करू। रविवारी तर नसतो चिल्ड्रन्स डे, 14 नोव्हेंबरला असतो। बायबलमध्ये लेकरांचं महत्त्व काय आहे हे आज आपण बघू। सुट्ट्या लागल्या, परीक्षा संपली, सुट्ट्या लागल्या की आईवडील काय करतात? आपण आपल्या लेकरांसाठी काय करायचं? चला आपण यांच्यासाठी सुट्टीला जाऊ। गोव्यावर आत्ताच तुम्ही आला, मोठे सगळे असते तर गेला असता का? कदाचित गेला पण नसता, लेकरं आहेत म्हणून गेला। आणि काही जण तर पुण्याला जाऊ, आपण हैदराबादेला जाऊ असं आपण प्लॅन करत आहेत। काही जण लेकरांना सुट्टीमध्ये गावाला जायचं नसलं तर आपण लेकरांसाठी हा क्लास लावू, तो क्लास लावू, लेकरांना इकडे पाठवू, मामाच्या घरी पाठवू, मावशीकडे पाठवू, असे बरेच प्लॅन्स करत राहतात, है की नाही? लेकरं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत, आणि त्यापेक्षाही जास्त प्रभू येशूसाठी लेकरं किती इम्पॉर्टंट आहेत हे आपण आज बायबलमधून बघणार आहोत। तर लेकरांनी पण लक्ष देऊन हा मेसेज ऐकायचा, लक्ष देऊन हा संदेश ऐकायचा, आणि सगळ्या मोठ्यांनी पण हा संदेश ऐकायचा। आता लेकरांचा आपण लाड करतो, लेकरं आपल्याला आवडतात, आपले लेकरं पोटचं फळ आपलं, ते आपल्याला आवडतात, तर त्याचा अर्थ असा आहे का की आपण त्यांचे खूप लाड करायचे, खूपच लाड करायचे नाही? त्यांना जे ते म्हटले ते करायचं का त्यांच्यासाठी? नाही। बायबलप्रमाणे त्यांना शिस्त लावली पाहिजे, बायबलनुसार जे योग्य आहे ते त्यांना शिकवलं पाहिजे। आता सोनं आहे, सोनं किती महत्त्वाचं असतं, किती व्हॅल्युएबल, किती किमतीचं असतं, तर आपण लाडाने आपण सोन्याला घेतो, घालतो। आपण कसंही कुठेही केव्हाही घालतो का? नाही ना। लग्न आहे, सणवार आहे, तेव्हाच आपण घालतो। त्याचप्रमाणे लेकरं देखील आपले मूल्यवान आहेत, आणि म्हणून लेकरांनाही आपण त्यांच्या किमतीनुसार आपल्याला वागवायचं आहे। कसंही त्यांचे हाजीर लाड करायचे नाही, किंमत लाड करायचे नाही, तर त्यांना बायबलनुसार शिस्तीमध्ये त्यांना वाढवायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे। तर मग बायबलचा म्हणजे परमेश्वराचा आणि लेकरांचा फार जवळचा असा संबंध आहे। जर आपण पाहिलं बायबलमध्ये, जर आपण पाहिलं तर जेव्हा कोणतीही व्यक्ती, ख्रिस्तीकर व्यक्ती, ख्रिस्ती नसलेली व्यक्ती किंवा ख्रिस्ती असलेली व्यक्ती, जेव्हा ती प्रभू येशूचा स्वीकार करते, प्रभू येशूच माझा तारणारा आहे, प्रभू येशूच माझा वैयक्तिक तारणारा आणि उद्धारक आहे, तेव्हा काय बायबल सांगतं? आपण देवाचे लेकरं होतो, है की नाही? आपण देवाचे लेकरं होतो, आहे की नाही? आपण झालो की नाही देवाचे लेकरं? आणि बायबलच्या एका अभ्यासकाने असं सांगितलेलं आहे की बायबलमध्ये 2031 वेळा मुलं, मुली, लेकरू, पोटचं फळ इत्यादा उल्लेख केलेला आहे। 2031 पूर्ण बायबलमध्ये 2031 वेळा लेकरांचा उल्लेख केलेला आहे, मुलं, मुली, पोटचं फळ, लेकरू याप्रमाणे। आणि बायबल तर खूप इन्स्ट्रक्शन्सनी भरलेलं आहे की लेकरांना कसं वाढवायचं, लेकरांचं संगोपन कसं करायचं, आणि त्यातल्या त्यात एक सक्सेसफुल कुटुंब कसं आपण वाढू शकतो, कसं आपण जगू शकतो, हे बायबलमध्ये सांगितलेलं आहे। आणि संदेशाच्या सुरुवातीला एक गोष्ट मी सांगते। पाश्चिमात्य देशामध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये आई वडील एका खोलीत झोपतात आणि लेकरं दुसऱ्या खोलीत झोपतात। आपण कसं आपल्या घरामध्ये आई बाबांना पकडून झोपतो लहान असताना, पण तिथे नाही। बाळ काही महिन्याचं झालं, 1 वर्षाचं झालं की त्याला दुसऱ्या खोलीमध्ये शिफ्ट करतात, आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज एका कॅमेरामध्ये ते बघत राहतात।
जी आपल्या खोलीमध्ये झोपलेली असते. आणि त्यावेळेस वादळ आणि वारा, खूप वादळ वारा त्या गावात आलेला असतो, वीज कडकडत असते आणि लहान मुलगी 4 वर्षाची, किती तिला भीती वाटलेली असेल, है की नाही. मग काय झालं, जोरात वीज वाजली, वीज कडकडली आणि तिने काय केलं, ती खूप झाली. तिने काय केलं, आपल्या बिछाण्यातून उडी मारली आणि सरळ आपल्या आईबाबांच्या बेडरूममध्ये आपल्या पप्पांना पकडून ती झोपून गेली. आणि तिचे पप्पा म्हणाले, तिचे बाबा म्हणाले, बाळा का झाली, जो बाप आहे ना आपला तो संरक्षण करेल. मुलगी काय म्हणते, हो बाबा मला माहित आहे जो बाबा आपलं संरक्षण करेल, पण मला कोणीतरी असं पाहिजे ज्याला मी बघू शकते. आय वॉन्ट समवन विथ द स्किन ऑन. असं कोणीतरी पाहिजे ज्याला स्किन आहे, ज्याला मी बघू शकते. तर मग या लहान लेकराच्या वाक्यामध्ये किती मोठा अर्थ आहे. आपण देवबापाला, परमेश्वराला बघू शकतो का? बघू शकतो का? बघू शकतो का? बघू शकतो का? नाही बघू शकत. पण आपल्याला कोणीतरी पाहिजे जो आपल्याला, तर कोण आहे आपल्याला दिसणारा? आपला प्रभू येशू. बायबल आहे, त्याचं वचन आहे, जे आपण वाचल्यानंतर आपल्याला दिलासा मिळतो, वाचल्यानंतर आपल्याला वीर मिळतो, वाचल्यानंतर आपल्याला संरक्षण मिळतं. म्हणून हा आपल्याला न दिसणारा देव पण दिसू लागतो. बरोबर की नाही? आपण अनुभवतो. म्हणजे त्या लहान लेकराच्या एका वाक्यामध्ये सगळंच आलं, त्या लहान मुलीच्या एका वाक्यामध्ये सगळंच आलेलं आहे. आणि बायबलच्या काळामध्ये म्हणजे प्रभू येशू जेव्हा पृथ्वीवर होते त्या काळामध्ये पुष्कळ लोक काय करायचे, प्रभू येशूकडे आपलं लहान बाळ घेऊन यायचे. त्यांना काय माहित होतं की हा देवाचा रूप, विथ द स्किन ऑन. कोणी देव जो दिसत आहे आपल्याला, विथ द स्किन ऑन, म्हणजे जो आपल्याला दिसत आहे तो आहे, हा आपला दारणारा आहे, हा देवाचा पुत्र आहे, हा देवाचा स्वरूप आहे, रूप आहे, असं म्हणून लोक काय करायचे, आपल्या लहान लेकरांना प्रभू येशूकडे न्यायचे. प्रभू येशूने त्या लहान लेकरांना स्पर्श करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा. मी बाबांसोबत काम करत असताना पुष्कळशे लोक आपल्या लहान बाळांना घेऊन यायचे आणि त्यांना म्हणायचे, तुम्ही हातात घेऊन त्यांना आशीर्वाद द्या. पुष्कळ असं पाहिलेलं आहे. आणि काही पालकांनी तर आपल्या लेकरांचे नाव पण त्यांच्याच मनाने ठेवले. त्यांना सांगितलं आमच्या लेकरांचं काय नाव ठेवायचं, त्यांनी जे सांगितलं ते नाव ठेवायचे. म्हणजे इतकं इम्पॉर्टन्स जेव्हा बाळकांना देतात तर प्रभू येशूला किती इम्पॉर्टन्स ते देत असावे. आणि म्हणून प्रभू येशू लेकरांना नेहमी प्रभू येशूने जवळ केलेला आहे, नेहमी प्रभू येशूने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, नेहमी प्रभू येशूने त्यांना स्पर्श केलेला आहे. आणि ज्यांनी लोकांनी प्रभू येशूकडे लेकरांना आणलं त्या सर्व रिक्वेस्ट, सर्व विनंत्या प्रभू येशूने स्वीकार केलेल्या आहेत. आता प्रभू येशूने प्रत्येक लेकराला जे त्यांच्याकडे आले त्यांना टच केलं, त्यांना आशीर्वाद दिला. तर त्यांना टच केलं, त्यांना स्पर्श केला. म्हणजे काय? स्पर्श करण्यावरून आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, जेव्हा प्रभू येशूने लेकरांना टच केलं तेव्हा प्रभू येशूने हे दाखवलं की लेकरं फार मोठ्या किमतीचे आहेत, लेकरांची खूप मोठी किंमत आहे. आपण काय बघतो की जे प्रभू येशूचे शिष्य होते ते काय करत होते, लोकांना दूरच ठेवत होते. जे त्यांच्या लेकरांना प्रभू येशूकडे आणत होते तेव्हा प्रभू येशूच्या शिष्यांनी त्यांना दूरच ठेवलं, जवळ येऊ दिलं नाही. त्यांना वाटत असेल की काय प्रभू येशू तर दुसऱ्या कामासाठी आले, लेकरांना काय करायचं, कशाला लेकरं, उगीच आपल्या प्रभू येशूचा टाईम पण जाईल, प्रभू येशूची शक्ती पण जाईल आणि कशाला उगीच, जे कामासाठी प्रभू येशू आले तेच काम करू तू. पण ते हे विसरले. त्यांना समजलं नाही की लेकरं किती इम्पॉर्टंट आहेत प्रभू येशूच्या नजरेमध्ये. आणि मग काय झालं, आपण वचन काढून
शुभवर्तमान 9वा अध्याय 36 आणि 37 काढलेला आहे. मीच वाचते, आपणही काढा. मार्क 9:36 आणि 37. येशू एका बालकाला घेऊन त्याच्या पुढे उभा राहिला. येशूने त्या बालकाच्या हातास धरले व बालकास उचलून घेऊन त्यांना म्हणाला, जो कोणी ह्यासारखा लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझा स्वीकार करतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो. बघा किती मोठी गोष्ट प्रभू येशूने इकडे सांगितलेली आहे. एका बालकाला प्रभू येशूने घेतलेला आहे आणि बालकाला घेऊन तिथल्या जमलेल्या लोकांना काय म्हणे, प्रभू येशू काय म्हटले, जो कोणी मला स्वीकारतो, जो कोणी या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, म्हणजे प्रभू येशूला स्वीकारतो. आणि जो प्रभू येशूला स्वीकारतो तो फक्त प्रभू येशूलाच स्वीकारत नाही, तर स्वर्गात असलेला जो देव आहे, स्वर्गात असलेला जो परमेश्वर आहे त्याला देखील तो स्वीकारतो. आणि मत्तई शुभवर्तमानामध्ये तर प्रभू येशूने किती कडक भाषेत आणि एका वेगळ्या रीतीची माहिती दिलेली आहे. मत्तई शुभवर्तमान 18वा अध्याय 1 ते 6 वाचते मी. मत्तई शुभवर्तमान 18वा अध्याय 18th chapter 18वा अध्याय 1 ते 6 काय लहान लेकरांविषयी सांगितलेलं आहे. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? दुसरं वचन, तेव्हा येशूने एका बालकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालक होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणजे आपल्याला कोणासारखं व्हायचं आहे? बालकांसारखं व्हायचं आहे, मगच स्वर्गात प्रवेश. आता बालकांसारखं होणं म्हणजे काय हे आपण नंतर पुढे बघूया. 4थं वचन, यास तो जो कोणी स्वतःला या बालकासारखा नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. म्हणजे बालकासारखं होणं म्हणजे काय? लेकरासारखं करायचं का आपल्याला? नाही, लेकरासारखं नम्र व्हायचं आहे आपल्याला, नम्रता. 5वं वचन, आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. म्हणजे बालकाला धिक्कारायचं का आपण? लेकराला धिक्कारायचं का? मुळीच नाही. 6वं वचन, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवी त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची थळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे त्याचे हित आहे. आणि जर कोणी लेकरांना अडवलं, जर कोणी लेकरांना प्रभू येशूकडे येऊ दिलं नाही, चर्चमध्ये येऊ दिलं नाही, परमेश्वराकडे येऊ दिलं नाही, तर काय करणार आहे? किती भयानक गोष्ट आहे. त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडून टाकतील त्याला. आणि काय लिहिलेलं आहे? पुढचे 2-4 शब्द हेच बरे आहे, हेच हिताचे आहे, असंच आहे ना, हेच हिताचे आहे, हेच बरे आहे. तर मग लेकरांना शिक्षण आपण दिलं पाहिजे. तो लहान आहे, त्याला समजत नाही असं नाही. लेकरांचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. हे आपण बायबलमधूनच आता पाहिलेलं आहे. आणि जेव्हा शिष्यांनी प्रभू येशूकडे लेकरांना येऊ दिलं नाही, तेव्हा प्रभू येशूने तर जास्तीच खडकावून त्यांना सांगितलेलं आहे. जर आपण वाचलं पुढचं, जर आपण वाचलं तोच अध्याय मत्तई शुभवर्तमान 18वा अध्याय 10 ते 14 बघा किती कसं काय आहे. 10वं वचन वाचते मी. सांभाळा या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.
तर एकाही लेकराला आपल्याला करायचं नाहीये, एकाचा लाड करायचा दुसऱ्याचा लाड नाही, सगळ्यांना सेम पाहायचं. नाही हा मुलगा आहे, ही मुलगी आहे, लग्न होऊन जाणार असं नाही, सगळ्यांना सेम आपल्याला पाहायचं आहे. एकालाही धिक्कारायचं नाहीये. का नाही धिक्कारायचं? कारण पण दिलेलं आहे. कारण त्यांचे दूत, लहान लेकरांचेही दूत असतात. वचनच सांगत आहे आपल्याला. वाचलं ना आपण आत्ताच वचन. ते सतत परमेश्वराचं मुख बघत राहतात. परमेश्वर जो आपला पिता आहे, आत्ताच वाचलं आपण वचन, त्याचं मुख ते पाहत राहतात. लहान लेकरांचे दूत. आणि बायबलचे अभ्यासक असं म्हणतात, लहान लहान लेकरू 12 वर्षापर्यंत कोणत्याही ख्रिस्ती तर असो किंवा ख्रिस्ती असो, जर ते मरण पावलं, असं होऊ नाही, पण जर ते मरण पावलं तर ते स्वर्गामध्येच जाणार, असं बायबल एक्सपर्ट्स, बायबलचे अभ्यासक म्हणतात. तर ख्रिस्ती तर मूल असो का ख्रिस्ती मूल असो, सगळ्यांचे दूत असावे, असं माझं मत आहे. आणि मोठे झाल्यावर 12 वर्षानंतर जशी जशी आपल्याला समज येते आणि जेव्हा आपण प्रभू येशूला स्वीकारतो की प्रभू येशूच माझा वैयक्तिक तारणारा आणि उद्धारक आहे, आपल्याला म्हणजे आपण विश्वासाने जेव्हा होतो तेव्हा आपल्यालाही दूत मिळतात. आपण बरेच संदेश पण ऐकले असतील, कदाचित यूट्यूबवर ऐकले असतील, कदाचित त्या पुलपिटवर ऐकले असतील, कदाचित कुठे ऐकले असतील. तर आपल्या सगळ्यांना देवदूत मिळतात. पण 12 वर्षापर्यंत सगळ्या लेकरांना असतात, तर त्यांना धिक्कारायचं नाही. 11वं वचन, आणखी जे हरवलेले त्यांना तारायला मनुष्याचा पुत्र आला आहे. म्हणजे प्रभू येशू, मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू. 12वं वचन, तुम्हाला काय वाटते, कोणा एका मनुष्याजवळ 100 लेकरे असली आणि त्यातून एखादा भटकले तरी ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? 13, आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावर अधिक आनंद करील, असे मी तुम्हाला खचित सांगतो. 14वं आणि संदर्भातलं शेवटचं वचन, तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा असे तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. आणि या लहान लेकरांचा नाश व्हावा अशी स्वर्गातल्या पित्याची इच्छा नाही. मनुष्याचा नाश होऊ नये हे तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पण लहान लेकरांबद्दल या वचनामध्ये पर्टिक्युलर वचन शब्द आहे ना, लहान लेकरू. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. इथे सगळेजण आले या वचनामध्ये, या सुवर्ण वचनामध्ये सर्वजण आले. पण ह्या पर्टिक्युलर वचनामध्ये लहान लेकरांचा उल्लेख आहे. आणि ज्याचा उल्लेख आहे म्हणजे त्याचं किती महत्त्व असेल. समजलं का मुलांना लेकरूचं महत्त्व किती आहे? तुम्हाला एंजल्स आहेत तुमच्या मागे, तुमच्या प्रत्येकामागे एंजल्स आहेत. तर असं काही पण करायचं नाही जे देवबाबाला आवडत नाही. आणि परत बायबल काय म्हणतं, आता हे तुम्ही वाचा कारण मी काढलं नाही याच्यामध्ये. स्तोत्रसंहिता 127, 3 ते 5. बायबल काय आहे? परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद आहे. हे आपल्याला ओझं नाहीये, ओझं नाहीये. फ्रूट ऑफ द वूम इज द गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड. पोटचं फळ देवाकडून मिळालेलं प्रतिफळ आहे. वाचूया आपण स्तोत्र 127, 3 ते 5. लहान लेकरांबद्दलही आहे, पोटचं फळही आहे आणि तरुणांबद्दलही आहे. वाचूया आपण आणि ते कसं आहे, काय आहे वाचू. वाचा आपण, जोरात वाचा.
कसे असतात ते देखील ह्या वचनामध्ये आहे. पॉवरफुल वचन आहे की नाही. आणि जिला गर्भवती व्हायचं असतं तिथं हे वचन घेऊन प्रार्थना करते की पोटचं फळ हे परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे. द गिफ्ट ऑफ फ्रूट ऑफ होम इज द गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड. आणि ती हे गिफ्ट, हे आशीर्वाद परमेश्वराकडून मागत असते. आहे की नाही पॉवरफुल वचन. लेकरांबद्दल किती कशी आहेत लेकरं. म्हणून लेकरांना आपल्याला शिस्त लावायची आहे. ते कशासारखे आहेत, बाणासारखे आहेत. लिहिलेलं आहे ना, तुमच्या हातात आता बाण आहे. पेरेंट्स आईवडील जे आहेत, पालक जे आहेत, किंवा ते लेकरांमध्ये काम करतात, किंवा ज्यांच्याकडे लेकरांची जबाबदारी आहे, त्यांच्या हातामध्ये आता बाण आहे. त्यांना कसं, कुठे, कोणत्या दिशेने सोडायचं तुमची जबाबदारी. म्हणजे त्यांना शिस्त लावली पाहिजे. यहोशुआ पहिला अध्याय त्यामध्ये लिहिलेलं आहे का की लेकरांना उठता, बसता, बोलता, झोपता, खाता, पिता, जे ते ॲक्टिव्हिटी करतात, परमेश्वराचं वचन त्यांच्या कानी पडलं पाहिजे. त्यांच्या कानी ते सतत आपण टिकवलं पाहिजे. कोण टिकवू शकतं? आई वडील, आजी आजोबा, लहान मोठे भाऊ बहीण, आणि ज्यांच्यावर लेकरांची जबाबदारी आहे ते. आणि मग लेकरांना आपण, मग आपला तीर निशाण्यावरच पोहोचेल. आणि आपण आपला टाइम जो आहे, आपला टाइम लेकरांमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे. आपण लेकरांसंगती टाइम घालवला पाहिजे. त्यांच्या संगती बोललं पाहिजे. त्यांच्या संगती राहिलं पाहिजे. नाहीतर त्यांना हाल हवाल दिला सोडून एखादकडे, नाहीतर त्यांचंच तुम्ही करा असं करायचं नाही. का नाही करायचं? कारण प्रभू येशूने तसं केलेलं आहे. जेव्हा जेव्हा प्रभू येशूला टाइम मिळाला, जेव्हा जेव्हा प्रभू येशूला संधी मिळाली, प्रभू येशूने लेकरांसोबत वेळ घालवलेला आहे. आणि बघा, लेकरांना संडे स्कूल असतं. मग आजकाल पाहतो आपण VBS आहे. मेमध्ये पूर्ण VBS असतं. VBS असतं. बरेच ॲक्टिव्हिटीज असतात. पिकनिकला घेऊन जातात. बरेच असे ॲक्टिव्हिटीज मे महिन्यामध्ये होत असतात. मोठ्यांसाठी नाही, लेकरांसाठीच होत असतात. आणि चर्चकडून होत असतात. का? कारण लेकरांचा टाईम परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावा, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये ते राहावे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. लेकरांना हे सांगितलं जातं की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. बालकांनीही सांगितलं पाहिजे. त्यांना एक्सपिरियन्स, त्यांना अनुभव करून दिला पाहिजे की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आम्हीच नाही तर स्वर्गात बसलेला जो तुमचा बाप आहे तोही तुमच्यावर प्रेम करतो. त्यांना ते जेव्हा खेळतात, ते जेव्हा काही करतात, आपण तिथे बसलं पाहिजे. आणि आपण तिथे बसल्याने, आपला टाईम तिथे इन्व्हेस्ट केल्याने, आपल्या लेकरांशी खेळल्याने काय करतो आपण? जर बिझनेसमॅन आहात तर मोठा डील आपण साईन करतो, त्यासारखं ते आहे. आणि जर आपण नोकरीवाले आहात तर मोठं काम केलं आपण आणि आपला बॉस आपल्याला शाबासकी देत आहे आणि त्यामुळे आपल्याला इन्सेंटिव्ह मिळणार आहे किंवा मोठं बक्षीस मिळणार आहे, त्यासारखं ते आहे. जेव्हा आपण लेकरांसोबत आपला टाईम घालतात. मला वेळ नाही, मला इकडे जायचं, असं करायचं नाही. कारण ते तुमच्या हातामध्ये बाण आहे, ते तीर आहे. दुसरा मुद्दा आपण बघूया की प्रभू येशूने जेव्हा लेकरांना स्पर्श केला, त्यांना टच केलं, तेव्हा प्रभू येशूने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि प्रभू येशूच्या काळामध्ये हे फार कॉमन होतं की जे पालक आहेत ते प्रभू येशूकडे आपल्या बाळाला घेऊन यायचे. कारण प्रभू येशूबद्दल जर आपण बायबलमध्ये वाचलं तर आपल्याला काय मिळतं? काय समजतं की प्रभू येशूची मिनिस्ट्री, प्रभू येशूची सेवा कशी होती? शिक्षण देण्याची सेवा होती, आहे की नाही? प्रभू येशूने गोष्टी सांगितल्या, दाखले सांगितले, परमेश्वराच्या राज्याबद्दल सांगितलं. म्हणजे त्यांनी प्रभू येशूने शिकवलं, लोकांना शिकवलं. आणि प्रभू येशूची मिनिस्ट्री, प्रभू येशूच्या सेवेमध्ये चिन्ह चमत्कारही होते ना.
चिन्ह चमत्कार, कित्येक चमत्कार प्रभू येशूने केले, कित्येक चिन्ह प्रभू येशूने दाखवले. मग असा जो मालक, असा जो मास्टर आहे, असा जो रबी आहे, रबी म्हणजे टीचर, महान टीचर, मोठा टीचर रबी, तर अशा व्यक्तीचा हात आपल्या लेकराला लागावा म्हणून आई वडिलांची धडपड असायची. माझं लेकरू ह्या प्रभू येशूच्या हातात पडावं, प्रभू येशूने याला आशीर्वाद द्यावा. आपल्याही घरामध्ये जे मोठे असतात त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण खटपट करतो, नाही की नाही? याचा आशीर्वाद मिळावा, बाळकसाहेब घरच्या लोकांचा, आजीचा, आजोबाचा, जे मोठे आहेत बाळाच्या घरामध्ये, आणि मग धर्म जर पाहिला तर मग बाळकसाहेब आहेत किंवा परमेश्वराचे जे दास आहेत त्यांच्याकडून आशीर्वाद मिळावा याची आपल्याला खटपट असते. आणि ख्रिश्चन काउन्सिलर्स जे असतात, ख्रिश्चन काउन्सिलिंग एक वेगळा विषय आहे. तर ख्रिश्चन काउन्सिलर्स जे असतात ते काय म्हणतात, जेव्हा तुम्हाला कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे तेव्हा स्पर्श फार इम्पॉर्टंट आहे. प्रभू येशूनेही बऱ्याच जणांना जेव्हा बरं केलं, कोणाकोणाला दुरून बरं केलं, कोणाकोणाला पर्सनल टच प्रभू येशूने केला, आहे की नाही? आशीर्वाद त्यांनी दिला. तर ख्रिश्चन काउन्सिलर्स म्हणतात की एक आशीर्वाद, मिनिंगफुल, अर्थपूर्ण आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला टच करणं फार गरजेचं आहे. कारण आशीर्वाद दिल्याने आपण स्वीकारतो आणि आपण ॲफर्मेशन देतो. ॲफर्मेशन पॉझिटिव्ह सांगतो, एक पॉझिटिव्ह आशीर्वाद दिल्यासारखंही होतं. आणि आशीर्वाद दिल्याने काय होतं, गरबा पण एक दुसऱ्याला मिळतो. आणि आपण बरेच ख्रिस्ती तर जर आपण पाहिलं तर बरेच जण काय करतात, पाय पडताना पायाला स्पर्श करतात आणि आशीर्वाद देणारा त्यांना ठोकतो, आहे की नाही? मग मुस्लिम भाऊ बहिणींमध्ये पण पोटामध्ये मुठी घालतात आणि तो पण पाठ ठपठपले जाते. त्या प्रकारे आशीर्वाद देतात. आणि आपल्याही मध्ये डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. म्हणजे टचिंग फार इम्पॉर्टंट आहे. आणि प्रभू येशूने बऱ्याच जणांना पर्सनल टच केलेला आहे. आणि पर्सनल टच जेव्हा प्रभू येशूने लेकरांना केला, त्यांना प्रभू येशूने आशीर्वाद दिला. पर्सनल टचचं महत्त्व 1995 मध्ये इन्फॅन्ट्स अँड इन्स्टिट्यूशन्स असा एका प्रोजेक्टचं नाव होतं. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये काय होतं, 1995 मध्ये केलेला हा एक्सपेरिमेंट आहे. त्यामध्ये इन्फॅन्ट्स आणि इन्स्टिट्यूशन अशा या प्रोजेक्टच्या नावामध्ये लहान लेकरं जे आहेत, लहान बाळ, छोटे छोटे बाळ, यांचे दोन ग्रुप्स केल्या गेले. पहिल्या ग्रुपमध्ये जे लहान बाळं होते त्यांची खूप काळजी घेतल्या गेली, त्यांना खूप प्रेम दिल्या गेलं, त्यांना पर्सनल टच दिला गेला, त्यांना अटेन्शन देण्यात आलं आणि खूप त्यांची काळजी, त्यांचं संगोपन करण्यात आलं पहिल्या ग्रुपचं. आणि दुसरा ग्रुप जो लहान लेकरांचा होता त्यांना काहीच नाही केलं, ना त्यांना पर्सनल टच केला, ना त्यांची काळजी बरोबर घेतली, त्यांचं संगोपन पण बरोबर नाही घेतलं, काहीच नाही. फक्त त्यांना खाऊ घातलं, कारण लहान लेकरांना खाता येतं, त्याच्याशिवाय त्यांना काहीच केलं नाही. आणि मग तो प्रोजेक्ट झाल्यानंतर त्या लोकांनी रिझल्ट पाहिला. पर्सनल टच जो पहिला ग्रुप ज्यांची काळजी घेण्यात आली, लहान लेकरांचा पहिला ग्रुप, ते फार चांगले, हेल्दी, धष्टपुष्ट निघाले. आणि जो दुसरा ग्रुप होता ज्यांना जास्त लक्षच दिलं नाही, त्यांचं संगोपनच केलं नाही त्या लेकरांचं, फक्त त्यांना खाऊ घातलं, तर त्यांना प्रेम दिलं, ना काही तुम्ही तुमचंच वाढा, तुमचंच काय करायचं करा, पडला पडा, धिंगाणा केला करा. त्यांना असं समजलं की हा जो दुसरा ग्रुप आहे त्यांची रोगप्रतिकार शक्ती नाही, ते लवकर आजारी पडत आहेत. तर जेव्हा प्रभू येशूने लेकरांना टच केला, पर्सनल टच केला, त्यांना प्रभू येशूने आरोग्याचाही आशीर्वाद दिलेला आहे. अजून एक न्यूयॉर्कमध्ये मार्लिन मोनरे नावाची एक व्यक्ती आहे.
माझ्या घरात, चौथ्या वेळेस त्यांच्या घरात. तर तिचं बालपण असंच गेलं. मग हा जो रिपोर्टर आहे, फ्रीलान्स रिपोर्टर न्यूयॉर्क टाइम्सचा, त्याने मार्लिनला विचारलं की मॅडम, तुम्ही लहान असताना अशी कोणती घटना तुम्हाला आठवते का, ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की हो मलाही माझे जे आज ज्यांच्या घरात तुम्ही राहत आहे पेरेंट्स, हे तुमचे पालक तुम्हाला प्रेम करतात? हो हो, मला वाटतं, मला आठवतं. काय आहे मॅडम ही घटना? तर मार्लिन म्हणते, मी 7 किंवा 8 वर्षाची असेल आणि मी ज्या माझ्या फॉस्टरिंग पेरेंट्सकडे, म्हणजे मी ज्या वेळेस माझे जे पालक त्यावेळेस होते त्यांच्याकडे मी राहत होते, आणि जी माझी त्यावेळेसची आई होती ती मेकअप करत होती, आणि मेकअप करत होती, तिचा मूड पण फार छान होता. मग मी तिकडे उभं राहून तिला बघत होते, माझ्या आईला, आणि मग ती आली, हसत हसत माझ्याकडे आली, आणि तिने तिचं ते पावडरचा तो फुगा मलाही असा लावला, आणि मला खूप छान वाटलं, मला फार आवडलं. आणि सांगताना ही गोष्ट सांगताना मार्लिनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आता अशी एक मुलगी जी एका घरातून दुसऱ्या घरात असंच तिचं बालपण गेलं, आणि एका बालकाने एका वेळेस तिच्या त्यावेळेसच्या आईने तिला प्लेफुलरित्या है ना खेळत अरे बाळा कशी आहे असा टच केला. काही सेकंदाचाच टच तिला किती जिला प्रेम हवंसं होतं, तिला ते किती प्रेमळपणा त्यामध्ये वाटला, किती प्रेम तिला वाटलं. तर आपल्या लेकरांना जेव्हा जेव्हा आपल्याला चान्स मिळतो त्यांचा लाड केला पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे, त्यांनी काही चांगलं केलं त्यांना एनकरेज केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि काही रिसर्चमध्ये असं सांगतात की ज्या बायका वेश्यावृत्तीमध्ये असतात, वेश्या होऊन जातात मोठ्या झाल्यावर, किंवा असे काही लोक जे समलैंगिक असतात, आजकाल खूप चालू आहे समलैंगिक ट्रेंड, तर ह्यांच्यावर जेव्हा रिसर्च केला गेला, स्टडी केली गेली, त्यांना असं समजलं की जेव्हा ते लहान होते त्यांना मिनिंगफुल टच, म्हणजे आपल्या वडिलांकडून कधीच शाबासकी मिळाली नाही, कधीच त्यांच्या वडिलांनी त्यांना अरे बाळा किती छान, त्यांना ॲप्रिशिएट केलं नाही, कधीच त्यांची प्रशंसा केली नाही, कधीच त्यांना जवळ घेतलं नाही, आणि म्हणून पुढे चालून त्या वेश्या झाल्या, किंवा त्या काही जण समलैंगिक ह्या जे आजकाल ट्रेंड आहेत त्याच्यामध्ये पडलेले आहेत. आणि म्हणून पालकांनी आणि जे लेकरांसोबत काम करतात त्या सर्वांनी लेकरांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे, वेळोवेळी त्यांना शाबासकी दिली पाहिजे, त्यांचा लाडही केला पाहिजे, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे, आणि गरज पडली तर त्यांना दणकाही दिला पाहिजे, नुसताच लाड करायचा नाही. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे, प्रभू येशूने लेकरांना टच केलं म्हणजे त्यांना कारणाबद्दल शिकवलं. प्रभू येशूने जेव्हा लेकरांना टच केलं त्यांना कारणाबद्दलही प्रभू येशूने शिकवलेलं आहे. आता लेकरांना कारणाबद्दल कसं कळेल, जेव्हा आपण त्यांना सांगू तेव्हाच. एक संस्था आहे, चाइल्ड इव्हॅन्जलिझम फेलोशिप नावाची एक संस्था आहे, चाइल्ड इव्हॅन्जलिझम फेलोशिप. तर हे लोक काय म्हणतात, की संस्था काय म्हणते की 85% जे ख्रिश्चन आहेत ते 21 वर्षाच्या आधीच प्रभू येशूला स्वीकार करतात. 21 वर्षाच्या आधीच ते प्रभू येशूला स्वीकार करतात. पण काही लेकरं जे 21 वर्षानंतर प्रभू येशूला स्वीकार करतात, ते का प्रभू येशूला स्वीकार करतात? कारण त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांनी किंवा त्यांना सांगणाऱ्यांनी, त्यांचे संडे स्कूल टीचर्स असतील, आजी आजोबा असतील, भाऊ बहिणी जे कोणी असेल, त्यांच्या लहानपणी त्यांना प्रभू येशूबद्दल सांगितलं गेलं, म्हणून 21 वर्षानंतर त्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला. म्हणजे लेकरांना प्रभू येशूबद्दल सांगणं किती महत्त्वाचं आहे, कारणाबद्दल सांगणं किती महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत नाही लेकरं जेव्हा
85% म्हणजे किती मोठा आकडा तिथे आहे. आणि जेव्हा प्रभू येशू म्हटलेले आहे की बालकास मजकडे येऊ द्या, त्यास मनाई करू नका. का म्हणजे प्रभू येशूचं काय म्हणणं आहे? का प्रभू येशू असं म्हटलेले आहे? बालकांमध्ये कोणतं चारित्र्य आहे? तर त्याच्यामध्ये आपण वाचलेलं आहे प्रत्येक शुभवर्तमानामध्ये सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये नम्रता असते, लेकरांमध्ये नम्रता असते असं बायबल सांगतं. लेकरू बंड जरी असलं किंवा लेकरू शांत जरी असलं त्याच्यामध्ये नम्रता असते आणि लेकरासारखी नम्रता आपल्याला धारण केली पाहिजे. तर आपण लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 9 ते 14 मध्ये एक गोष्ट बघतो आणि ही गोष्ट या गोष्टीमध्ये नम्रता आपल्याला प्रभू येशूने सांगितलेली आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये ही गोष्ट काय आहे मी सांगते आपल्याला शॉर्टमध्ये. लूक शुभवर्तमान 18वा अध्याय 9 ते 14 यामध्ये परुषी माणूस आहे आणि एक पापी माणूस आहे. दोघंही मंदिरामध्ये म्हणजे दोघंही चर्चमध्ये येतात आणि दोघंही प्रार्थना करतात. परुषी माणूस काय करतो? खूप मोठ्या मोठ्या तिकडे गोष्टी करतो, बडे बडे बाता, खूप मोठ्या मोठ्या तिकडे गोष्टी करतो की तेव्हा मी असं केलेलं आहे, मी यांना दान देतो, मी असं करतो, मी तसं करतो, खूप तो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. आणि जो पापी मनुष्य इथे आहे तो काय करतो? तो देखील चर्चमध्ये येतो आणि तो काय करतो? नम्र होतो आणि तो काय करतो? मी पापी आहे, मला तू क्षमा कर. नम्र होतो, त्याची कंडिशन परमेश्वराकडे तो हे सांगतो. आणि हा जो परुषी आहे तो स्वनीतिमानच आहे, तो स्वतःलाच नीतिमान म्हणतो, पण परमेश्वराच्या नजरेमध्ये तो नीतिमान आहे का? मुळीच नाही. आणि हा जो पापी मनुष्य आहे जो स्वतःला नीतिमान न म्हणता मी पापी आहे आणि माझ्या पापाची क्षमा कर असं तो म्हणतो, प्रार्थना करतो, तो नम्र होतो, तो परमेश्वराच्या नजरेमध्ये नीतिमान ठरतो. म्हणजे जो नम्रता धारण करतो तो त्याला क्षमा मिळते. आणि ह्या स्टोरी नंतरच लेकरांबद्दल प्रभू येशू बोललेले आहे. म्हणूनच लूक शुभवर्तमानाचा ह्या अध्याय आणि वचनाचा संदर्भ घेतलेला आहे, जिथे ह्या स्टोरी नंतरच लेकरांबद्दल प्रभू येशू बोललेले आहेत. म्हणजे लेकरांमधील नम्रता आपण घेतली पाहिजे. त्याचसोबत लेकरं ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, सिंपल विश्वास असतो त्यांच्या, आणि त्या विश्वासावर ते काय करतात? त्या विश्वासावर ते चालतात. लेकरं जे असतात ते काय म्हणतात? माझे बाबा सुपरमॅन आहेत, माझ्या मम्मीला सगळं येतं. खरी गोष्ट आहे का? त्याचे बाबा सुपरमॅन असतात का? बिलकुल नसतात. पण तो लेकरू काय करतो? माझे बाबा सुपरमॅन आहेत, माझ्या बाबांना सगळं येतं. ती गोष्ट काय करतो? डोक्यात ठेवून तसंच तो वागायला लागतो. लेकरांमध्येही त्याच्या मित्रांमध्येही तसंच वागायला लागतो. माझे बाबा सुपरमॅन आहेत, माझी मम्मी तिला सगळं माहीत असतं का? मम्मी लोक तुम्हाला माहीत नाही तर मम्मी नाही आहे. मम्मी लोकांना माहीत असतं का सगळं? आम्ही लहान होतो माहीत होतं, पण आम्ही असं हे करायचं, आमच्या मम्मीला सगळं माहिती, तिला सगळं कळतं. मग जेव्हा आपल्याला आपल्या परमेश्वराबद्दल, आपल्या प्रभू येशूबद्दल एवढ्या गोष्टी माहीत आहेत, आपण विश्वास करतो का त्याच्यावर? नाही करत, शंका करतो. तर आपल्याला लेकरांप्रमाणे विश्वास केला पाहिजे. माझा पॉईंट समजला का? लेकरांसारखा आपल्याला विश्वास केला पाहिजे. आणि लेकरांना जर आपण कोणतंही गिफ्ट दिलं ते आनंदाने घेतात ना. आता कोणी मला गिफ्ट दिलं की म्हणाल अरे मला कशाला गिफ्ट दिलं, काहीतरी असेल नाही की नाही. लेकरांना गिफ्ट दिलं तर ते काहीच विचार करत नाही, अरे वा मला या आंटीने गिफ्ट दिलं, मला मम्मी बाबाने गिफ्ट दिलं, आनंदाने हे करतात. तर आपल्याला जे परमेश्वराने गिफ्ट दिलेलं आहे, कोणतं गिफ्ट सगळ्यात मोठं कोणतं गिफ्ट आहे? कारणाचं गिफ्ट. आपण स्वीकारतो का ते? नाही स्वीकारत. आपल्याला ते लेकरांप्रमाणे स्वीकारलं पाहिजे. आपल्याला शंका नाही,
काही नाही केली पाहिजे. लेकरं जसं आनंदाने स्वीकारतात, अरे वा वा काय मस्त असेल ह्याच्यामध्ये, काही जरी असेल तरी ते किती छान रीतीने ते करतात. तर तसं आपल्याला लेकरांप्रमाणे राहिलं पाहिजे, लेकरांप्रमाणे केलं पाहिजे. आणि जर आपण लेकरासारखी नम्रता धारण करू आणि आज ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण लेकरांबद्दल शिकलेल्या आहोत, त्या सर्व गोष्टी घेऊन परमेश्वराकडे प्रभू येशूकडे गेलो तर तो नक्कीच तयार आहे आपल्याला स्वीकारण्यासाठी, आपल्यावर प्रेम करण्यासाठी आणि आपल्याला क्षमा करण्यासाठी. तर आपली किती मोठी पालकांवरील किती मोठी जबाबदारी आहे लेकरांना घेऊन. लेकरं तर परमेश्वराचं गिफ्ट आहे. काय काय आपण खूप पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ते एका बाणासारखे तुमच्या हातामध्ये आहे. तर मग तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की आपली किती मोठी जबाबदारी आहे लेकरांना घेऊन. म्हणून आपण परमेश्वराच्या वचनामध्ये किती मुरब्बी झालं पाहिजे. आपलं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, चारित्र्य, आपलं काम ह्याच्यामध्ये आपण सरळ नेकीने आणि इमानदारीने वागलं पाहिजे. आणि हा संदेश आपण ऐकला आणि समजला असेल अशी मी आशा करते. आणि सर्व लेकरांनी तुमचं महत्त्व किती आहे समजलं ना. तुमच्याकडे देवदूत आहेत, ते सतत देवबापाला बघत राहतात. गोष्ट लक्षात ठेवायची आणि चांगलं वागायचं. नाहीतर ते काय करतील, हसतील तुम्हाला बघून, अरे अरे बघा हा कसा वागतो, अरे कसं काय, असं लाज वाटू द्यायची